हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयासंदर्भात माहिती घेत आहोत आणि आपण जवळपास 45 लेक्चर ऑलरेडी महाराष्ट्राचा भूगोल या विषयाशी संबंधित अपलोड केलेले आहे आणि आज हे 46 आपलं लेक्चर आहे एकूण व्हिडिओमध्ये. आणि या अगोदर आपण जलसिंचन या प्रकरणासंबंधित ऑलरेडी एक लेक्चर अपलोड केलेला आहे आणि हे भाग 2 आहे. भाग एक आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, हे भाग 2 आहे. ते व्हिडिओ बघितले नसेल तर पहिले ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतर या व्हिडिओकडे या. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आपण महाराष्ट्राचे जलसिंचन या प्रकरणामध्ये अगोदर आपण जलसिंचन म्हणजे काय, बेसिक गोष्टी आणि त्यानंतर जलसिंचनाचे प्रकार याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील जे प्रमुख धरण आहेत, महत्वाचे धरण आणि त्या धरणाच्या पाण्याचा जो जलसाठा आहे त्याला कोणते नाव देण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तसेच ते धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या नदीवर आहे तर याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रातील प्रमुख जे धरण आहेत ज्यांचा जलसिंचनामध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि खूप प्रायोरिटीनं ते धरण बांधण्यात आलेले आहे, तर असे धरण आणि त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही ऑलरेडी आपण कंटेंट नोट करून ठेवलेला आहे, माहिती आपण इथं नोट करून ठेवलेली आहे. काय बघणार आहोत आपण आज, महाराष्ट्रातील धरण व जलाशय. आता यामध्ये आपण 4 गोष्टी कव्हर करणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, जिल्ह्यानुसार आपण प्रमुख धरण घेतलेले आहे. त्यानंतर कोणत्या नदीवर धरण आहे, धरणाचं नाव काय आहे आणि धरणाच्या पाठीमागे जे बॅकवॉटर असते त्या जलाशयाला कोणतं नाव दिलेलं आहे. धरण आणि जलाशय यामध्ये जर फरक समजून घ्यायचा असेल तर धरण जिथं बांधलेला आहे, गेट वगैरे असते ते आहे धरण, त्याला आपण धरण म्हणत असतो. आणि धरणाच्या पाठीमागे जे पाणी आहे, जलसाठा आहे, त्या जलसाठ्याला नाव दिलेलं असते. म्हणजे धरणाला नाव असते आणि जलसाठ्यालाही नाव असते. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट धरण या टॉपिकशी संबंधित कव्हर करणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही आपण कॅटेगरी ऑलरेडी नोट करून ठेवलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे, नद्या कोणत्या नदीवर धरण आहे, धरणाचं नाव काय आणि त्या धरणामध्ये साठलेले जे जलाशय आहे त्या जलाशयाला कोणतं नाव दिलेलं आहे, त्याच्या प्रमुख गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. आपण महाराष्ट्रातील प्रमुख सर्व धरण यामध्ये नोट केलेले आहे. चला मग सुरुवात करूया. सुरुवातला आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापासून सुरुवात करूया. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे जे धरण आहे ती जायकवाडी धरण आहे. तर धरण हे गोदावरी या नदीवर आहे आणि या जायकवाडी नदीचा जो जलाशय आहे त्याला नाव आहे नाथसागर. कोणतं बघितलं आपण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धरण आहे जायकवाडी धरण, गोदावरी या नदीवर आहे आणि जायकवाडी नदीच्या जे जलसाठा आहे त्याला नाथसागर असे म्हणते. हे झालं पहिलं धरण छत्रपती संभाजीनगर मधलं. त्यानंतर दुसरं धरण आहे, आपण पहिलं धरण छत्रपती संभाजीनगर मधलं कव्हर केलेलं आहे. दुसरं आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. अहिल्यानगर मधले आपण 2 धरण बघणार आहोत आणि 2 वेगवेगळ्या नदीवर आहेत. पहिलं आहे अहिल्यानगर मधलं जे धरण आहे ते आहे भंडारदरा धरण. भंडारदरा धरण त्यालाच विल्सन डॅम असे म्हणतात. कोणत्या नदीवर आहे ते, प्रवरा या नदीवर आहे आणि भंडारदरा या धरणाच्या जलसाठ्याला ऑर्थर सागर असे म्हणतात. त्यानंतर अहिल्यानगर मध्ये दुसरा एक धरण आहे, प्रमुख धरण आहे, त्याला मुळा प्रकल्प म्हणतात. मुळा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुळा नदीवर आहे आणि मुळा प्रकल्प किंवा मुळा नदीवर असलेलं जे मुळा धरण आहे त्या धरणाचा जे जलसाठा आहे किंवा जलाशय त्याला ज्ञानेश्वर सागर असे म्हणतात. हे झालं अहिल्यानगर मधील प्रमुख 2 धरण. त्यानंतर आपण पुणे या जिल्ह्यातील प्रमुख 4 धरण याबद्दल माहिती बघणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही 4 जिल्हे, आपण आपले 4 नदी, 4 धरण आणि त्या धरणाच्या जलाशयाला काय नाव देण्यात येते ते आपण आता बघणार आहोत. हे पुणे जिल्ह्यामधील आपण प्रमुख धरण बघणार आहोत. पहिलं आहे पानशेत धरण. पानशेत धरण, पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे, आंबी या नदीवर आहे, जिल्हा पुणे. आणि पानशेत या धरणावर
पानशेत या धरणाच्या जलाशय आहे त्या जलाशयाला तानाजी सागर असे म्हणतात. परत रिवाइज करूया. पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण, पानशेत या धरण हे जे धरण आहे त्याचं जे जलाशय आहे त्याला तानाजी सागर असे म्हणतात. आणि पानशेत हे धरण कोणत्या नदीवर आहे? आंबी या नदीवर आहे. त्यानंतर पुण्यामधील दुसरं वेळवंडा या नदीवर असलेलं भाटघर धरण, आणि भाटघर जे धरण आहे या धरणाच्या जलसाठ्याला येसाजी कंक जलाशय असे म्हणतात. पुणे जिल्हा वेळवंडा नदी, वेळवंडा या नदीवर भाटघर धरण आहे आणि भाटघर धरणाचा जो जलसाठा आहे किंवा जलाशय आहे त्याला येसाजी कंक जलाशय असे म्हणतात. त्यानंतर पुण्यामधलं तिसरं जे धरण आहे, प्रमुख धरण आहे, ते आहे माणिकडोह धरण. खूप फेमस आहे माणिकडोह धरण. कुकडी या नदीवर आहे, जिल्हा पुणे. आणि माणिकडोह हा जो धरण आहे याचा जे जलसाठा आहे किंवा माणिकडोह धरणावरचा जो जलसाठा आहे त्याला शहाजी सागर असे म्हणतात. त्या जलाशयाला काय म्हणते? शहाजी सागर. शहाजी सागर हे जो जलाशय आहे कोणत्या धरणावर आहे किंवा कोणत्या धरणाच्या पाण्याला म्हणतात? माणिकडोह या प्रकल्पाला. माणिकडोह हे धरण कोणत्या नदीवर आहे? कुकडी नदीवर आहे, जिल्हा पुणे. आणि शेवटी पुणे या जिल्ह्यामध्ये आपण बघणार आहोत मोसी या नदीवरचा जो प्रकल्प आहे वरसगाव धरण किंवा वरसगाव प्रकल्प. वरसगाव धरणामध्ये जे पाणी साचते किंवा त्या जो जलसाठा तयार झालेला आहे त्या जलाशयाला वीर बाजी पासलकर असे नाव देण्यात आलेले आहे. आता हे झालं पुणे जिल्ह्यातील 4 प्रमुख धरण, याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. परत एकदा आपण रिवाइज करूया. आपण पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, संभाजीनगर जिल्हा असे 3 जिल्ह्यातील प्रमुख आपण धरण बघितलेले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नदी गोदावरी नदीवर असलेले धरण जायकवाडी धरण आणि या जायकवाडी धरणामुळे जो जलसाठा निर्माण झालेला आहे त्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात. अहिल्यानगर मध्ये जो प्रकल्प आहे भंडारदरा धरण किंवा भंडारदरा या धरणाला विल्सन डॅम असेही म्हणतात. विल्सन डॅम किंवा भंडारदरा धरण हे प्रवरा या नदीवर आहे आणि भंडारदरा नदी किंवा विल्सन डॅम या माध्यमातून तयार झालेला जो जलाशय आहे त्याला ऑर्थरसागर असे म्हणतात. अहिल्यानगर जिल्हा परत जे सेकंड धरण आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधलं मुळा प्रकल्प मुळा या नदीवर आहे आणि मुळा या धरणामुळे जो जलाशय तयार झालेला त्याला ज्ञानेश्वर सागर असे म्हणतात. आणि पुण्यामधील आपण 4 इथं बघितलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील आहे 4 धरण आहेत प्रमुख धरण. पानशेत धरण आंबी नदीवर, भाटघर धरण वेळवंडा नदीवर, माणिकडोह धरण कुकडी नदीवर आणि वरसगाव धरण मोसी नदीवर. आणि या धरणामुळे जो जलाशय तयार झालेला त्याला कोणते नाव दिलेले आहे? पानशेत धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला तानाजी सागर असे म्हणतात. भाटघर धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला येसाजी कंक जलाशय म्हणतात. माणिकडोह या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला शहाजी सागर असे म्हणतात. आणि वरसगाव या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला वीरबाजी पासलकर हे नाव देण्यात आलेले आहे. हे झालं पुण्यापर्यंत आपण बघितलेलं आहे. महत्वाचे धरण आपण घेतलेले आहेत. तर चला मग समोर जाऊया. त्यानंतर आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात महत्वाचं जे धरण आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण आहे ते आहे उजनी धरण किंवा भीमा प्रकल्प. यालाच उजनी धरणलाच भीमा प्रकल्प असे म्हणतात. कोणत्या नदीवर आहे? भीमा नदीवर आहे उजनी प्रकल्प. आणि उजनी धरणामुळे जो सर्वात मोठा जलाशय निर्माण झालेला आहे तो आहे यशवंत सागर. त्या जलाशयाला काय नाव दिलेलं आहे? यशवंत सागर. महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण किंवा सर्वात मोठा जलसाठा असलेला जो धरण आहे तो आहे उजनी धरण आहे. इथे आपण उतरता क्रम पण लावलेला आहे, ते नंतर आपण बघणारच आहोत. तुर्तास सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेलं उजनी धरण भीमा या नदीवर आहे. उजनी या धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला यशवंत सागर असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. त्यानंतर आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यात एक महत्वाचं धरण आहे. त्या धरणाचं नाव आहे चांदोली धरण. वारणा या नदीवर आहे आणि चांदोली या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला काय म्हणतात? वसंत सागर असे म्हणतात. परत रिवाइज करूया. सांगली जिल्ह्यामध्ये चांदोली धरण आहे.
चांदोली धरण हे वारणा या नदीवर आहे आणि चांदोली या धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला वसंत सागर असे म्हणतात. त्यानंतर आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याचे एक प्रमुख धरण घेतलेलं आहे आपण आणि हे महाराष्ट्रातील 2 नंबरचं मोठं धरण आहे. जिल्हा सातारा. कोयना धरण कोयना या नदीवर आहे आणि कोयना या धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला शिवाजी सागर असे म्हणतात किंवा शिवसागर पण म्हणत असतात. कोयना हे धरण कोयना या नदीवर आहे, जिल्हा सातारा. आणि हे कोयना धरण महाराष्ट्रातील नंबर 2 चं धरण आहे. नंबर 1 उजनी, नंबर 2 कोयना आणि नंबर 3 जायकवाडी असा त्याचा क्रम लागतो. तर हे महत्वाचे प्रकल्प आहेत. परत एकदा बघूया. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या जिल्ह्यात आहे. कोणत्या नदीवर आहे? कोयना या नदीवर आहे. आणि कोयना या धरणामुळे जो जलसाठा तयार झालेला आहे त्याला शिवाजी सागर किंवा शिवसागर असे म्हणतात. त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण 2 धरण कव्हर करणार आहोत आणि हे दोन्ही धरण हे जुने धरण आहेत आणि छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आपण धरण बघणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्याचे आपण धरण बघणार आहोत. हे दोन्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आपण आता धरण बघणार आहोत. आता सातारा जिल्हा इथपर्यंत आपण बघितलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 प्रमुख धरण बघणार आहोत. दोन्ही धरण हे जुने धरण आहे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळामध्ये त्याची निर्मिती झालेली आहे. आणि राधानगरी हे जे धरण आहे आता जे आपण बघणार आहोत हे सर्वात जुनं प्रकल्प म्हणून समजले जाते. हे राधानगरी धरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण आहे. भोगावती या नदीवर आहे. त्या धरणाचं नाव राधानगरी धरण आहे आणि त्या धरणामुळे जो जलसाठा निर्माण झालेला त्याला लक्ष्मी सागर असे म्हणतात. परत एकदा बघूया आपण. जिल्हा कोल्हापूर. नदीचं नाव आहे भोगावती नदी. भोगावती नदीवर जे धरण बांधलेलं आहे राधानगरी धरण आणि हे राधानगरी धरण सर्वात जुना प्रकल्प आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळातील तो प्रकल्प आहे आणि राधानगरी या धरणामुळे जो जलसाठा तयार झालेला आहे त्याला लक्ष्मी सागर जलसाठा असे म्हणतात. त्यानंतर कोल्हापूर मधला आणखीन एक जुना प्रकल्प आहे तो आहे दूधगंगा या नदीवर आहे. धरणाचं नाव आहे कळंबावाडी धरण. जिल्हा कोल्हापूर. दूधगंगा नदीवर असलेलं कळंबावाडी धरण. कळंबावाडी धरणामुळे जो जलसाठा निर्माण झालेला त्याला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याला शाहू सागर असे म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्यामधलं दूधगंगा या नदीवर असलेलं कळंबावाडी धरण आणि कळंबावाडी या धरणामुळे जो जलसाठा तयार झालेला त्याला शाहू सागर असे म्हणतात. आणि हे दोन्ही प्रकल्प हे जुने प्रकल्प आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात झालेले आहेत आणि राधानगरी सर्वात जुनं प्रकल्प म्हणून कन्सिडर केले जाते किंवा मानले जाते. त्यानंतर आपण पालघर जिल्ह्यातील 3 धरण कव्हर करणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामधलं पहिलं जे धरण आहे ते वैतरणा धरण आहे. कोणत्या नदीवर आहे? वैतरणा नदीवर आहे आणि वैतरणा या धरणामुळे जो जलसाठा तयार झालेला त्याला मोडक सागर असे म्हणतात. पालघर जिल्हा वैतरणा या नदीवर असलेलं धरण आहे. त्या धरणाचं नाव आहे वैतरणा धरण आणि वैतरणा या धरणामुळे जो जलाशय तयार झालेला त्याला मोडक सागर असे म्हणतात. बघू शकता इथं तुम्ही. त्यानंतर पालघर मधलं जे दुसरं आहे आणि वैतरणा याच नदीवर आहे ते तो प्रकल्प आहे मध्य वैतरणा प्रकल्प किंवा मध्य वैतरणा धरण. या मध्य वैतरणा धरणावर हे मध्य वैतरणा जो प्रकल्प आहे तो वैतरणा या नदीवरच आहे. पालघर जिल्ह्यातील महत्वाचा एक प्रकल्प आहे. मध्य वैतरणा या धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे जलाशय असे म्हणतात. परत बघूया आपण पालघर जिल्हा वैतरणा या नदीवर 2 धरण आहेत. पहिला आहे वैतरणा धरण, दुसरा आहे मध्य वैतरणा धरण. वैतरणा या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला मोडक सागर म्हणतात आणि मध्य वैतरणा याच्या जलाशयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे.
त्यानंतर पालघर मधलं तिसरं महत्वाचा जो प्रकल्प आहे तो आहे तानसा प्रकल्प. तानसा या नदीवर आहे आणि तानसा या धरणामुळे जो निर्माण झालेला जलाशय आहे त्याला जगन्नाथ शंकर शेठ या समाजसेवकांचं नाव देण्यात आलेलं आहे. पालघर मधले प्रमुख 3 धरण आहेत. 2 हे वैतरणा या नदीवर आहेत आणि एक तानसा या नदीवर आहे आणि नदीवरच नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. पालघर जिल्ह्यातील 3 प्रमुख धरण वैतरणा, मध्य वैतरणा आणि तानसा धरण. 2 वैतरणा नदीवर आहे. वैतरणा नदीवर असलेले जे धरण आहेत वैतरणा आणि मध्य वैतरणा हे 2 धरण आहे आणि तानसा नदीवर असलेलं तानसा धरण. वैतरणा या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला मोडक सागर म्हणतात. मध्य वैतरणा या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलेलं आहे आणि तानसा या धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला समाजसुधारक जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव दिलेलं आहे किंवा त्यांच्या नावाने ओळखला जाते. हे आहे पालघर जिल्ह्यातील 3 प्रमुख धरण. त्यानंतर आपण समोर जाऊया. आपण 16वं धरण बघत आहे. इथपर्यंत आपण 15 महाराष्ट्रातील प्रमुख धरण कव्हर केलेले आहे. जिल्हा, नदी, धरण आणि जलाशय यानुसार आपण कव्हर केलेलं आहे. अपेक्षा लक्षात येत असेल तुमच्या. त्यानंतर आहे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा तापी या नदीवर हातनूर प्रकल्प आहे. तापी या नदीवर हातनूर प्रकल्प आहे आणि या हातनूर धरणामुळे जो निर्माण झालेला जलाशय आहे त्याला मुक्ताई सागर असे म्हणतात. संत मुक्ताबाई यांच्या नावावर ते जलाशयाचं नाव देण्यात आलेलं आहे. जळगाव जिल्हा तापी या नदीवर आहे. जो धरण आहे त्या धरणाचं नाव आहे हातनूर धरण किंवा हातनूर प्रकल्प असे म्हणतात आणि हातनूर धरणामुळे किंवा हातनूर प्रकल्पामुळे जो जलाशय निर्माण झालेला त्याला मुक्ताई सागर जलाशय असे म्हणतात किंवा त्या जलाशयाला मुक्ताई सागर हे नाव देण्यात आलेले आहे. हे झालं जळगाव जिल्ह्यामधील. त्यानंतर आहे बीड जिल्ह्यामधील प्रमुख धरण. जिल्हा बीड जिल्ह्यामधील प्रमुख धरण आहे. धरणाचं नाव आहे माजलगाव धरण. माजलगाव धरण हे सिंदफणा या नदीवर आहे आणि माजलगाव या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला गोविंद सागर असे म्हणतात. किंवा गोविंद सागर हे नाव देण्यात आलेले आहे. जिल्हा बीड जिल्हा सिंदफणा या नदीवर माजलगाव हे धरण आहे. माजलगाव प्रकल्प आणि माजलगाव या धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला त्याला गोविंद सागर हे नाव देण्यात आलेले किंवा त्या जलाशयाला गोविंद सागर जलाशय असे म्हणतात. त्यानंतर अकोला जिल्ह्यामधील महत्वाचा प्रकल्प आहे वान प्रकल्प किंवा वान धरण. जिल्हा अकोला. वान नदीवर असलेलं वान प्रकल्प किंवा वान धरण. हे वान धरण अकोला जिल्ह्यात आहे. वान नदीवर आहे. वान धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला हनुमान सागर असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? हनुमान सागर असे म्हणतात. अकोला जिल्हा वान नदीवर जे धरण आहे त्याला वान धरण म्हणतात किंवा वान प्रकल्प म्हणतात आणि या वान प्रकल्पामुळे जो जलाशय निर्माण झालेला त्याला हनुमान सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे नागपूर मधलं महत्वाचा प्रकल्प. जिल्हा नागपूर. पेंच नदी आणि पेंच नदीवर जो धरण आहे त्या धरणाचं नाव आहे तोतलाडोह धरण. धरण आणि या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला मेघदूत सागर असे म्हणतात किंवा मेघदूत सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. नागपूर जिल्हा पेंच नदीवर असलेले जे धरण आहे ते आहे तोतलाडोह धरण आणि या तोतलाडोह धरणामुळे जे जलाशय निर्माण झालेलं आहे त्याला मेघदूत सागर असे म्हणतात. हे झालं आता प्रमुख जिल्ह्यातील आपण धरण आणि जलाशय ते कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आहे नांदेड जिल्हा नांदेड. गोदावरी या नदीवर असलेलं प्रकल्प किंवा धरण विष्णुपुरी प्रकल्प आणि विष्णुपुरी प्रकल्प किंवा विष्णुपुरी धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला त्याला शंकर सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. महत्वाचा प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशन म्हणून फेमस आहे. म्हणजे लिफ्ट इरिगेशन म्हणजे खालच्या स्तरावर पाणी साचलेलं आहे आणि पाण्याला लिफ्ट करून शेतापर्यंत पोहोचवणे किंवा कालव्याच्या माध्यमातून पोहोचवणे त्याला आपण लिफ्ट इरिगेशन म्हणतो. म्हणजे उपसा जलसिंचन. ज्या अगोदर आपण जलसिंचनाच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये उपसा जलसिंचन
बघितलेला आहे, पाण्याला लिफ्ट करणे किंवा पाण्याला उचलणे, पंपाच्या माध्यमातून असो किंवा पाण्याला लिफ्ट करणे आणि शेतापर्यंत किंवा कालव्याच्या माध्यमातून शेतापर्यंत पोहोचवणे. तर तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट आहे. विष्णुपुरी मधलं प्रोजेक्ट जिल्हा नांदेड गोदावरी या नदीवर आहे आणि विष्णुपुरी प्रकल्पामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला शंकर सागर असे म्हणतात. त्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा, आमचा जिल्हा आणि माझ्या गावाहून जवळ असलेलं जे धरण आहे इसापूर धरण, जवळपास महाराष्ट्रातील 5व्या नंबरचा धरण आहे. म्हणजे क्रम जर लावतो म्हणलं तर इथं आपण नोट केलेलं आहे महाराष्ट्राचे जे जलसाठा क्षमतेनुसार जे पहिले 5 धरण आहे त्यापैकी 5वं धरण हे इसापूर धरण आहे. जिल्हा यवतमाळ, यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचं धरण आहे इसापूर धरण. पैनगंगा या नदीवर आहे आणि इसापूर या धरणामुळे जो जलसाठा तयार झाला त्याला राजे नौसाजी नाईक यांचं नाव देण्यात आलेलं आहे किंवा त्या जलाशयाला राजे नौसाजी नाईक जलाशय असे म्हणतात. परत एकदा रिवाइज करूया. इथले आपण जे 6 प्रोजेक्ट बघितलेले आहेत, 6 प्रकल्प बघितलेले आहेत, याबद्दल एकदा परत आपण रिवाइज करूया. जळगाव जिल्हा तापी नदीवर असलेलं जे हातनूर प्रकल्प आहे आणि हातनूर प्रकल्पामुळे जो जलाशय तयार झाला त्याला मुक्ताई सागर म्हणतात. बीड जिल्हा सिंदपना या नदीवर धरण आहे, धरणाचं नाव आहे माजलगाव. माजलगाव या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला गोविंद सागर म्हणतात. अकोला जिल्ह्यामध्ये जो वान नदी आहे त्या वान नदीवर असलेलं वान प्रकल्प किंवा वान धरण आणि या वान धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला हनुमान सागर असे म्हणतात. नागपूर जिल्हा, नागपूर मधून वाहणारी जी पेंच नदी आहे, पेंच या नदीवर असलेलं धरण तोतलाडोह धरण आणि तोतलाडोह धरण या धरणामुळे तयार झालेला जो जलाशय आहे तो आहे मेघदूत सागर. त्यानंतर नांदेड जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये जो गोदावरी नदी वाहते त्या गोदावरी नदीवर विष्णुपुरी प्रकल्प आहे आणि विष्णुपुरी प्रकल्प लिफ्ट इरिगेशनसाठी फेमस आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठं लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट आहे. या विष्णुपुरी प्रकल्पामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला शंकर सागर जलाशय असे म्हणतात. त्यानंतर यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यामधून वाहणारी जे प्रमुख नदी आहे पैनगंगा नदी आहे. पैनगंगा नदीवर असलेलं जे धरण आहे त्या धरणाचं नाव आहे इसापूर धरण आणि हे इसापूर धरणामुळे तयार झालेला जो जलाशय आहे त्याला राजे नौसाजी नाईक हे नाव देण्यात आलेले किंवा तो जलाशय या नावाने ओळखला जातो. आता महत्वाचे धरण, जिल्हे, नदी आपण बघितलेले आहोत. इथं काय फॅक्च्युअल कन्सेप्ट आहेत ते आपण बघणार आहोत. तुर्तास एकदा आपण शॉर्ट मध्ये रिवाइज करून घेऊया. जिल्हा, नदी, धरण, जलाशय. छत्रपती संभाजीनगर जिल्हा गोदावरी नदी, गोदावरी नदीवर असलेलं जायकवाडी प्रकल्प, जायकवाडी प्रकल्पामुळे निर्माण झालेला जलाशय आहे त्याला नाव आहे नाथसागर. अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख प्रकल्प आहेत, भंडारदरा धरण आणि मुळा प्रकल्प. या भंडारदरा धरणाला विल्सन डॅम असेही म्हणतात. त्यानंतर मुळा नदीवर मुळा प्रकल्प आहे. भंडारदरा हे प्रवरा या नदीवर आहेत. भंडारदरामुळे धरणामुळे निर्माण झालेला जो जलाशय त्याला ऑर्थर सागर असे म्हणतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील जे सेकंड प्रोजेक्ट आहे मुळा प्रकल्प, मुळा नदीवर आहे आणि मुळा प्रकल्पामुळे जो धरण, मुळा धरणामुळे किंवा मुळा प्रकल्पामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला ज्ञानेश्वर सागर असे म्हणतात. पुणे मधले आपण 4 बघितलेले आहे. पुणे जिल्ह्यातील पहिला आहे आंबी नदीवरचं पानशेत धरण. आंबी नदीवरचं पानशेत धरण, पानशेत धरणामुळे निर्माण झालेला जो जलाशय त्याला तानाजी सागर असे म्हणतात. त्यानंतर वेळवंडा नदी आहे, वेळवंडा नदीवर भाटघर हे धरण आहे. भाटघर धरणामुळे निर्माण झालेला जो जलाशय त्याला येसाजी कंक जलाशय म्हणतात. त्यानंतर कुकडी नदी आहे, कुकडी नदीवर माणिकडो हे धरण आहे. माणिकडो धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला शहाजी सागर असे म्हणतात. त्यानंतर मोसी नदी आहे, मोसी नदीवर वरसगाव हे प्रकल्प आहे. वरसगाव या प्रकल्पामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला वीरबाजी पासलकर असे म्हणतात. हे झाले पुण्यातले. त्यानंतर सोलापूर जिल्हा, भीमा नदी, भीमा नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठं जे धरण आहे ते उजनी धरण आहे. या उजनी धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला यशवंत सागर असे म्हणतात. त्यानंतर सांगली जिल्हा, वारणा नदी, वारणा नदीवर चांदोली धरण आहे. या चांदोली धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला वसंत सागर असे म्हणतात. त्यानंतर सातारा जिल्हा आहे, कोयना धरण, कोयना नदीवर आहे. महाराष्ट्रातील नंबर 2 चे धरण आहे जलसाठ्याच्या नुसार. कोयना या नदीवर असलेलं कोयना धरण आणि कोयना या धरणामुळे निर्माण झालेला जो जलाशय आहे त्याला शिवाजी सागर असे म्हणतात.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 प्रकल्प आहे, 2 नदी आहेत, भोगावती नदी आणि दूधगंगा नदी, अशा 2 नदीवर 2 प्रकल्प आहेत. पहिला आहे भोगावती नदी. भोगावती नदीवर राधानगरी हे धरण आहे आणि राधानगरी या धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला लक्ष्मीसागर असे म्हणतात. आणि त्यानंतर दूधगंगा या नदीवर कळमवाडी हे प्रकल्प आहे. कळमवाडी या प्रकल्पामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला शाहू सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पालघर मधले 3 प्रकल्प, 2 वैतरणा या नदीवर आहेत आणि तिसरं तानसा या नदीवर आहे. वैतरणा नदीवर असलेलं जे धरण आहे, पहिलं आहे वैतरणा धरण आणि वैतरणा या धरणामुळे जो निर्माण झालेला जलाशय त्याला मोडक सागर हे नाव आहे. त्यानंतर वैतरणा नदीवरच मध्य वैतरणा हे धरण आहे. मध्य वैतरणा या धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरं आहे तानसा या नदीवर, तानसा हे धरण आहे आणि या तानसा धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला समाजसेवक जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण जळगाव, बीड, अकोला, नागपूर, नांदेड, यवतमाळ इथे पण माहिती घेतली आणि ते पण आपण रिवाइज केलो. आता आपण बघूया महाराष्ट्रातील जलसाठ्याच्या क्षमतेनुसार पहिले 5 धरण कोणते आहेत. महाराष्ट्रातील जलसाठा क्षमतेनुसार पहिले 5 धरण कोणते आहेत. तर नंबर 1 ला आहे उजनी. नंबर 1 ला काय आहे, उजनी हे धरण आहे. इथं आपण बघितलेलं आहे उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. उजनी धरण हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे, तर हे भीमा या नदीवर आहे. उजनी धरण भीमा या नदीवर आहे, जिल्हा सोलापूर. आणि उजनी या धरणामुळे जो जलाशय निर्माण झालेला आहे त्याला यशवंत सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण हे आहे नंबर 1 वर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण नंबर 1 वर उजनी धरण आहे. त्यानंतर नंबर 2 वर आहे कोयना धरण. नंबर 2 वर आहे कोयना. इथं बघू शकता तुम्ही, कोयना हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोयना या नदीवर आहे कोयना धरण आणि कोयना धरणाच्या जलाशयामुळे जो जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. हे नंबर 2 वर आहे. इकडे दिसत नसेल तर इकडे ठेवा. उजनी नंबर 1 वर आहे हे धरण. नंबर 1 म्हणजे सर्वात मोठं धरण. त्याच्यानंतर कोयना धरण नंबर 2. त्यानंतर जायकवाडी. जायकवाडी हे धरण नंबर 3 वर सर्वात मोठा प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. गोदावरी या नदीवर आहे आणि त्या प्रकल्पाला किंवा त्या धरणाला जायकवाडी धरण म्हणतात. आणि जायकवाडी धरणामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला नाथसागर म्हणतात. आणि हे महाराष्ट्रातील नंबर 3चं धरण आहे किंवा जलाशयाच्या क्षमतेनुसार सर्वात मोठा नंबर 3चा प्रकल्प आहे महाराष्ट्रामधला. त्यानंतर आहे तोतला ढो. आता हे तोतला ढो कुठं आहे, तोतला ढो धरण हे नंबर 4 वर आहे. पहिले आपण बघितलं उजनी, कोयना आणि जायकवाडी अशी आपण सुरुवातीला 3 बघितलेल्या. आपण 5 जाणून बुजून यासाठी दिलेला आहे का तिथं उतरता क्रम आणि चढता क्रम यानुसार येत असते. मग त्या गोष्टीसाठी आपण जेव्हा सिक्वेन्स लावायची वेळ येऊ शकते तेव्हा ते असणं महत्वाचं आहे. आणि तो आपण इथं घेतलेला नाही. नंबर 4 तोतला ढो धरण आहे आणि नंबर 5 इसापूर हे धरण आहे. प्रमुख 3 लक्षात राहू द्या सिक्वेन्स नुसार. एक आणि विशेषतः या टॉपिकवर कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकते. आपण प्रत्येक गोष्टी कव्हर केलेल्या आहे म्हणजे इथं जास्तीत जास्त हे जोड्या लावा या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतात. कशा पद्धतीने येऊ शकतात, तर एका साईडला जिल्हा एका साईडला धरण असं येऊ शकते किंवा एका साईडला धरण दुसऱ्या बाजूला कोणत्या नदीवर ते धरण आहे अशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकते. किंवा एका बाजूला धरण आणि दुसऱ्या बाजूला जलाशय अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतील. कोणत्याही अँगलनं क्वेश्चन आला तरी तुमचा एकही क्वेश्चन सुटणार नाही. या पद्धतीने आपण ओव्हरऑल सगळे महत्वाचे धरण इथं कव्हर केलेले आहेत. महाराष्ट्रातील जे महत्वाचे आणि खूप अतिमहत्वाचे आहे आणि महाराष्ट्रातील जे जलसिंचनाचा जवळपास 50% भार हेच धरण उचलते. जवळपास आपण सर्व महत्वाचे धरण इथं कव्हर केलेले आहेत. त्यानंतर इथं आपण काही फॅक्च्युअल माहिती लिहिलेली आहे, टाकलेली आहे. महाराष्ट्रातील जलसाठा क्षमतेनुसार पहिले जे 5 धरण आहे उजनी, कोयना, जायकवाडी, तोतला ढो आणि इसापूर. हे इसापूर इथं आहे यवतमाळ जिल्ह्यामधलं. पैनगंगा नदी
विसापूर धरण आणि राजे नौसाजी नाईक यांचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे, रिसेंटली देण्यात आलेलं आहे. त्यानंतर विष्णुपुरी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठे उपसा सिंचन प्रकल्प आहे. आता हे विष्णुपुरी प्रकल्प कुठं आहे, तर हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, गोदावरी या नदीवर आहे विष्णुपुरी प्रकल्प. आणि विष्णुपुरी प्रकल्पामुळे जो जलाशय निर्माण झाला त्याला नाव देण्यात आलेला आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे उपसा सिंचन आहे. विष्णुपुरी प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उपसा सिंचन प्रकल्प आहे, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर राधानगरी प्रकल्प, राधानगरी कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रातील सर्वात जुना प्रकल्प. त्यानंतर मातीचे धरण, आता सर्वात मोठं जे मातीचं धरण आहे ते जायकवाडी आहे. जायकवाडी धरण हे सर्वात मोठं मातीचं धरण आहे. पण सर्वात पहिलं जे धरण आहे ते गंगापूर धरण आहे. सर्वात पहिलं मातीचं धरण कोणतं आहे, गंगापूर धरण आहे. आणि सर्वात मोठे मातीचे धरण हे जायकवाडी धरण आहे. हे फॅक्च्युअल माहिती आहे. ओव्हरऑल आपण प्रत्येक अँगलनं माहिती कव्हर केलेली आहे. कोणत्याही अँगलनं क्वेश्चन आले तरी चुकणार नाही. एका बाजूला जिल्हा आणि एका बाजूला धरण आले तरी चुकणार नाही, एका बाजूला धरण आणि जिल्हा आले तरी चुकणार नाही, किंवा नदी आले तरी चुकणार नाही, आणि एका बाजूला धरण आणि दुसऱ्या बाजूला जलाशय अशा पद्धतीने जोडायला आलं तरी प्रश्न चुकणार नाही. या अनुषंगाने आपण लेक्चर कव्हर केलेलं आहे. त्यानंतर काही फॅक्च्युअल माहिती पण आता इथं आपण टाकलेली आहे. महाराष्ट्रातील जलसाठा क्षमतेनुसार पहिले 5 धरण आपण नोट करून ठेवलेलं आहे. त्यापैकी 3 धरण महत्वाचे आहेत, तितकं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तर अपेक्षा आहे तुम्हाला लेक्चर आवडत असेल. जवळपास जलसिंचन या विषयामध्ये अगोदर आपण एक लेक्चर ऍड केलेला आहे. भाग 1 आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि हे पार्ट सेकंड असेल, भाग 2 असेल. तर पहिले भाग 1 बघा, त्यानंतर हा लेक्चर बघा. तर आशा आहे तुम्हाला लेक्चर आवडत असेल. परत आपण भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.